आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता, कारण आज माझे लग्न होते. लग्नात मी खूप सुंदर दिसत होती. सर्वजण मला पाहून माझे कौतुक करत होते आणि मी अजून माझ्या होणाऱ्या पतीची वाट पाहत होती. सर्व नववधूंप्रमाणे मी माझ्या लग्नाची स्वप्न पाहिली होती. पण त्यावेळी माझी हे स्वप्न तुटले होते, ज्यावेळी माझे लग्न माझ्या जिजाजींसोबत ठरवण्यात आले. असे नाही की ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. ते सुशिक्षित होते, पण मी नेहमी त्यांना माझ्या जिजाजींच्या रूपातच पाहिले होते. जेव्हा माझी बहीण भूमिका वारली, तेव्हा तिच्या सासूने माझ्या जिजाजींसाठी माझा हात मागितला, पण माझे आईवडील काही न सांगताच तयार झाले. जेव्हा मला या बाबतीत माहीत झाले, तेव्हा मी माझ्या आईवर खूप रागवली होती आणि बरेच दिवस मी घरात कोणाशीही बोलली नाही. एके दिवशी माझ्या आईने मला जवळ बोलावले आणि मला म्हणाली की बेटा, आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्या बाबतीत आम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही. हर्षल एक सुशिक्षित आणि चांगला मुलगा आहे. त्याला कोणत्याही गोष्टीचा लोभ नाही आणि शिवाय तो मेहनती आहे. चांगले पैसेही कमावतो. तू या गोष्टीमुळे नकार देत आहे की 3 वर्षापूर्वी त्याचे तुझ्या बहिणीसोबत लग्न झाले होते. वेळेनुसार सर्व काही बदलते आणि जर तुझी इच्छा नसेल तर मी आजच हर्षलच्या आईला फोन करून तुमच्या लग्नासाठी नकार देते. तू विचार कर आणि तुझा निर्णय मला सांग. मी वाट पाहीन. आणि एवढे बोलून माझी आई तिथून निघून गेली. पण मी विचारात पडली होती. मला कळत नव्हते की काय करावे. मी जेव्हा रूममध्ये आले तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा फोन येत होता. मी विचार केला की ही गोष्ट मी तिच्यासोबत शेअर करावी आणि तिच्याकडून मला नक्कीच काहीतरी सल्ला मिळेल. पण जेव्हा मी तिच्याशी बोलू लागली, ती मला म्हणाली की तिच्या पतीने तिला घराबाहेर काढले आहे आणि तिचे सर्व दागिनेही काढून घेतले आहेत. हे ऐकून मला खूप वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. यामुळे तिचे आईवडील खूप संकटात पडले होते आणि कोर्टाच्या मदतीने त्यांना हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत हे सर्व ऐकून मी माझे टेन्शन विसरली होती आणि मी तिच्या बाबतीत विचार करू लागली. वर्षाचे लग्न काही महिन्यांपूर्वीच झाले होते आणि एवढ्यातच तिच्यावर हे संकट आले होते. तिचा अनुभव ऐकून मला असे वाटले की या जगात खूप लोभी लोक आहेत आणि ज्यामुळे आपण आपल्या वरिष्ठ लोकांचा सल्ला घेऊनच कोणतेही काम केले पाहिजे. त्यामुळे मला असे वाटू लागले की माझ्या आईने घेतलेला निर्णय हा 100% योग्य आहे आणि मी लगेच माझ्या आईजवळ जाऊन सांगितले की आई, मी हर्षल जिजाजींसोबत लग्न करायला तयार आहे. त्यावेळी माझी आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. माझा होकार ऐकून तिला आश्चर्यही वाटले आणि खूप आनंदही झाला. ती मला आशीर्वाद देऊ लागली. आईला खुश पाहून मलाही खूप आनंद झाला. माझ्या बहिणीच्या लग्नानंतर मी तिला नेहमी चांगल्या परिस्थितीत पाहिले होते. त्यामुळे माझ्या मनात कोणतीही भीती नव्हती. लग्नानंतर जेव्हा मी सासरी गेली तेव्हा रूममध्ये जाताच मला माझ्या बहिणीचा फोटो समोर दिसला. तिथे जाऊन मी तिला प्रार्थना करू लागली की तू गेल्यापासून मला तुझी खूप आठवण येते. तू लवकरच आम्हाला सोडून गेलीस. पण एवढे बोलून त्यानंतर मी बेडवर जाऊन बसली आणि हर्षलची वाट पाहत होती. मला मनातल्या मनात आनंद होत होता आणि मी भविष्याचा चांगला विचार करत होती. थोड्याच वेळात मला दार उघडण्याचा आवाज आला. मी पाहिले तर हर्षल रूममध्ये येत होता. ते जसेही आतमध्ये आले, पुन्हा रूमच्या बाहेर निघून गेले आणि दार लावून घेतले. मी आश्चर्याने पाहिले. थोड्या वेळापूर्वी माझ्या बहिणीचा जो फोटो मी पाहिला होता तो आता त्या भिंतीवर नव्हता. मला हे माहीत नव्हते की मी काय केले पाहिजे. मला असे वाटू लागले की हर्षल अजूनही माझ्या बहिणीला विसरला नाही, कारण यावेळी हर्षलने माझ्याजवळ थांबायला हवे होते. मी विचार केला आणि हर्षलच्या मागे गेली, कारण मला त्यांना समज घालायची होती. मी हर्षलच्या मागे त्या रूममध्ये गेली, पण त्या रूमचा दरवाजा बंद होता. ते पाहून मला आश्चर्य वाटले. आणि सकाळपासून लग्नाच्या विधी चालू होत्या, त्यामुळे आता मी थकली होती आणि मला झोप येत होती. त्यामुळे मी रूममध्ये येऊन माझे कपडे बदलले आणि झोपून गेली. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठली तेव्हा हर्षल बेडवर बसला होता
आणि माझी सासू त्याला नाश्त्यासाठी विचारपूस करत होती. मला उठताना हर्षल मला म्हणाला की नवीन आयुष्याच्या तुला खूप सारे शुभेच्छा. तो माझ्याशी एवढ्या प्रेमाने बोलला की मी कालची गोष्ट विसरली होती आणि हसूनच त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर माझी नजर त्या भिंतीवर गेली तर माझ्या बहिणीचा फोटो पुन्हा त्या भिंतीवर मला दिसला. मला थोडं आश्चर्य वाटलं. तिचा फोटो पाहून मला असे वाटत होते की जणू ती मला पाहून हसतच आहे. मी हसू लागली. तेवढ्यात आमचा नाश्ताही आला होता. त्यामुळे मी फ्रेश व्हायला गेली आणि आम्ही दोघांनी हसत खेळत नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर हर्षलचे काही मित्र त्याला भेटण्यासाठी आले आणि मी माझी तयारी करू लागली. आमचा संपूर्ण दिवस पाहुण्यांना भेटण्यातच गेला होता. आज मी खुश होती आणि मला अपेक्षा होती की हर्षल आणि मी लवकरच एकमेकांना समजून घेऊ आणि जवळ येऊ. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा त्याने कालसारखेच आजही रूममध्ये येऊन माझ्या दीदीचा फोटो काढला आणि तो फोटो घेऊन दुसऱ्या रूममध्ये निघून गेला. मी आजही खूप नाराज झाली होती. मी आश्चर्यचकित होऊन त्यांना पाहू लागली आणि मला त्यांच्यावर दयाही येत होती आणि मला माझ्या बहिणीविषयी जेलसी होत होती, कारण तिला एवढा प्रेम करणारा पती मिळाला होता. जेव्हा मी उठून हर्षलसोबत दुसऱ्या रूममध्ये जाऊ लागली तेव्हा त्याने रूम बंद केला होता. मी तेथेच रूमच्या बाहेर थांबली. आतून मला हर्षलचा बोलण्याचा आवाज येऊ लागला. ते कुणाशी तरी बोलत होते. मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होती, पण मला काहीही कळत नव्हते. तेव्हा मला समोरून माझी सासू येताना दिसली. ती मला विचारपूस करू लागली की काय झाले आहे, तू इथे का उभी आहे. आता मी त्यांना काय सांगावे. नवी नवरी तिच्या पतीच्या मागे धावत होती आणि तो तिच्यापासून लांब पळत होता. माझा चेहरा पाहून माझ्या सासूला सर्व काही कळाले होते. ती मला म्हणाली की काळजी करू नको, थोड्या दिवसात सर्व काही ठीक होईल. मी निराश होऊन माझ्या रूममध्ये परत आली आणि त्या दोघांच्या बाबतीत विचार करू लागली. आम्ही 2 बहिणी होतो. भूमिका माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. आमच्या आईवडिलांनी आम्हाला खूप लाडाने वाढवले होते. दीदीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला अनेक स्थळं येऊ लागले, पण माझ्या आईवडिलांनी तिच्यावर कधीही जबरदस्ती केली नाही. त्यांनी याविषयी संपूर्ण निर्णय तिच्यावर सोडला होता. त्यानंतर तिला माझ्या आईच्याच मैत्रिणीच्या मुलाचे स्थळ आले. माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी हर्षलला पसंत केले होते आणि माझ्या दीदीलाही तो निर्णय मान्य होता. हर्षलनेही माझ्या दीदीला एका कार्यक्रमात पाहिले होते आणि तिला पसंत केले होते. त्यांच्या लग्नात मी खूप एन्जॉय केला. लग्नानंतर मी माझ्या बहिणीला बऱ्याच वेळा विचारात पाहिले होते, खास करून जेव्हा मी तिच्या घरी राहायला येत होती तेव्हा. ती बऱ्याच वेळा रात्री उशिरापर्यंत फेऱ्या मारत असे. जेव्हाही मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने हसून गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला. ती मला म्हणत होती की मला झोप येत नाही म्हणून मी फेऱ्या मारत आहे. ही गोष्ट मी एकदा माझ्या आईलाही सांगितली होती. तेव्हा ती हसून मला म्हणाली, अगं वेडी, नवीन घरात ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. जेव्हाही माझी बहीण आम्हाला भेटण्यासाठी येत होती ती सजून धजून आणि खूप खुश राहत होती. त्यामुळे मीही या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. पण एके दिवशी जेव्हा माझे जिजाजी तिला एका दिवसासाठी आमच्याकडे सोडायला आले तेव्हा त्यांच्यावर मला थोडा संशय आला. त्यांना पाहून असे वाटत होते की ते थोड्या घाईत आहेत. त्यामुळे ते दीदीला आमच्या घरी सोडून घाईघाईने निघून गेले. मी दीदीला विचारपूस करण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली तेव्हा ती झोपली होती, म्हणून मी तिला काहीही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी दीदीला हे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मला म्हणाली की अशी काही गोष्ट नाही, परवा आमच्यात थोडी कुजबूज झाली होती, त्यामुळे ते घरात आले नाही. त्यानंतर 2 दिवसानंतर जिजाजी खूप आनंदाने दीदीला घेण्यासाठी आले आणि तिच्याकडून माफीही मागितली. तिचं आयुष्य खूप सुखाने चालले होते. पण काही दिवसानंतर अचानक ती आम्हाला सोडून गेली. तिच्या गेल्याने आमच्यावर आभाळच कोसळले होते. विचारपूस केल्यावर तिची सासू म्हणाली की तिला चक्कर आले आणि ती खाली पडली आणि त्यानंतर ती वाचू शकली नाही. या दुःखातून सावरणे आमच्यासाठी खूप कठीण होते, पण माणसाला सावरावेच लागते.
तसे आम्हीही काही दिवसानंतर सावरलो. माझ्या आईवडिलांनी माझे लग्न हर्षलसोबत या कारणामुळे केले की मीही माझ्या बहिणीसारखी तिथे खुश राहील. पण त्याची वागणूक माझ्यासोबत जरा विचित्र होती. तो दिवसा तर व्यवस्थित राहत होता, पण रात्र झाल्यावर तो दुसऱ्या रूममध्ये निघून जात होता आणि माझ्या बहिणीच्या फोटोसोबत गप्पा करत होता. मला त्यांचे दुःख वाटून घ्यायचे होते, पण अजून ती वेळ माझ्यावर आली नाही. याच विचारात मला झोप लागली आणि मी एक विचित्र स्वप्न पाहिले. अंधाऱ्या खोलीत मी माझ्या दिदीचा आवाज ऐकला आणि त्या खोलीत मी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते, पण मी तिला स्पर्श करू शकत नव्हती. मी तिला विचारले की तू माझ्यासमोर का येत नाही? मी थकून तिला विचारले तेव्हा ती रडू लागली आणि मला म्हणाली की तू मला तेव्हाच स्पर्श करू शकते जेव्हा तू मला न्याय मिळवून देशील. आणि काही समजण्याच्या आधीच माझे डोळे उघडले. लाईट गेल्यामुळे सर्वत्र अंधार होता. माझे शरीर घामाघूम झाले होते आणि माझे धडधड वाढले होते, पण मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती. माझी बहीण खूप धार्मिक होती. दुसऱ्या दिवशी हर्षल बाहेर गेल्यावर मी त्या रूममध्ये गेली, कारण मला हे पाहायचे होते की त्या रूममध्ये काय आहे. त्या रूममध्ये सोफा आणि कपाटाव्यतिरिक्त दुसरे काहीही नव्हते. जेव्हा मी कपाट उघडून पाहिले तेव्हा त्यात फक्त औषधींचे पाकिट होते. कदाचित ते माझ्या बहिणीचेच होते, कारण मी बऱ्याच वेळा ते पाकिट माझ्या बहिणीच्या पर्समध्ये पाहिले होते. आधी मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा मी निरखून पाहिले तेव्हा मी आश्चर्यचकित झाली. त्यानंतर मी कपाट बंद करू लागली. तेवढ्यात माझ्या पायाजवळ एक बॅग पडून आली. ती बॅग मादक पदार्थांनी भरलेली होती. मी ती गुपचूप उचलून माझ्या रूममध्ये घेऊन आली. संध्याकाळ झाल्यावर हर्षल अस्वस्थ होऊन फिरत होता, जणू काही त्याची अनमोल वस्तू हरवली आहे. मी मुद्दामच दुर्लक्ष केले, कारण जर तो ड्रग्ज घेत होता तर त्याला रोखणे माझे कर्तव्य होते. कदाचित माझी बहीणही आपल्या पतीचे व्यसन सोडवण्यासाठीच ते औषधे आपल्या पाकिटमध्ये ठेवत होती. त्यानंतर मी स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागली. आज मी हर्षलच्या पसंतीचे जेवण बनवणार होती. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. हर्षलला जेवण खूप आवडले आणि तो माझं कौतुक करू लागला आणि मला म्हणाला की त्याबद्दल तुला काही गिफ्ट हवे आहे का? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, कारण त्याची विचारण्याची पद्धत जरा वेगळीच होती आणि माझ्या सासूसमोर मी काय उत्तर द्यावे हे मला कळत नव्हते. त्यानंतर माझ्या सासूने मला किचनमध्ये काम करायला पाठवले आणि ती आपल्या मुलाला काहीतरी सांगू लागली. मला हर्षलचे वागणे जरा विचित्र वाटले. एके दिवशी खूप धाडस करून मी माझ्या सासूशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हणाले की हर्षल नशा करतो, तरीही तुम्ही मला सून म्हणून तुमच्या घरात का आणले? माझी सासू मला म्हणाली की असे काही नाही. त्याची पहिली पत्नी वारल्यानंतर तो व्यसन करू लागला. तू काळजी करू नको, मी त्याला समज घालेल. आणि एवढे बोलून मी माझ्या रूममध्ये निघून गेली. परंतु आजही रात्री झोपल्यानंतर माझी बहीण माझ्या स्वप्नात आली आणि ती रडून माझ्याकडून न्याय मागत होती. पण ती कोणत्या गोष्टीसाठी न्याय मागत होती हे मला कळत नव्हते. आता माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. माझ्या बहिणीच्या मरणाचे कारण तेच होते की काही वेगळे होते? म्हणून मी हॉस्पिटलचे रिपोर्ट शोधू लागली, पण त्या रूममध्ये मला काहीही मिळाले नाही. सकाळी हर्षल कामावर गेल्यावर मी दुसऱ्या रूमचीही तपासणी केली, पण तिथेही मला काही मिळाले नाही. आता फक्त माझ्या सासूचा रूम उरला होता आणि मला अपेक्षा होती की तिथे नक्कीच काहीतरी मिळेल. आणि शेवटी तसेच झाले. मला तिथे रिपोर्ट मिळाला आणि त्या रिपोर्टमध्ये असे लिहिले होते की चक्कर येऊन पडल्यामुळे तिचे निधन झाले. ते पाहून माझ्या मनाला थोडी शांतता मिळाली आणि मला थोडे वाईटही वाटले की मी माझ्याच पतीवर संशय घेत होती. असेच दिवसाआड दिवस निघत गेले आणि एके दिवशी मी पाहिले की हर्षलच्या हातात त्या रूममध्ये जाताना एक नाही तर 2 फ्रेम होत्या. एक फ्रेम तर माझ्या बहिणीची होती, पण दुसरी कोणाची होती? एके दिवशी रात्री मी झोपण्याचे नाटक केले, कारण आज मला या गोष्टीचा तपास लावायचा होता आणि सत्य काय आहे ते जाणून घ्यायचे होते.
जसाही हर्षल फ्रेम घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेला, मीही त्याच्या मागे गेली आणि पाहिले तर हर्षल माझ्या बहिणीच्या फोटोसोबत बोलत होता. त्याचे बोलणे मी ऐकत होती. तो माझ्या बहिणीच्या फोटोला म्हणत होता की माझी प्रिय पत्नी, तुला इथे एकटे वाटत असेल, मी तुला तिथे एकटे पाहू शकत नाही आणि लवकरच तुझा एकटेपणा मी दूर करणार आहे. तू फक्त थोडे दिवस वाट पहा. एवढे बोलून हर्षलने तो दुसरा फोटो माझ्या बहिणीच्या फोटोजवळ ठेवला. दोन्ही फोटो जवळ ठेवून तो अजून काहीतरी बोलत होता. मी तो फोटो पाहिला नाही, पण तो जे काही बोलत होता ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी माझ्या रूममध्ये येऊन बेडवर झोपली आणि विचार करू लागली. हर्षल आत्महत्या करण्याचा विचार करत होता. कदाचित तो दुसरा फोटो त्याचाच असावा. मला हर्षलला या सर्व गोष्टीतून बाहेर आणायचे होते आणि विचार करता करताच मला झोप लागली. पुन्हा माझी बहीण माझ्या समोर आली. ती पुन्हा पुन्हा माझ्याकडून न्याय मागत होती. मी तिला विश्वास दिला की मी तिला न्याय मिळवून देईल. तेव्हा तिला आनंद झाला. सकाळी उठल्यावर मी विचार करू लागली की माझी बहीण तर वारली होती, मग ती पुन्हा पुन्हा माझ्या स्वप्नात का येत होती. त्या रात्री तपास करण्यासाठी मी त्या रूममध्ये गेली, पण दरवाजा आतून बंद होता. मी निराशेने परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा मी कपाटातून कपडे काढू लागली, तेव्हा कपाटातून ती बॅग गायब होती. मला विश्वास होता की ती बॅग हर्षलनेच काढली होती. मी त्याला या गोष्टी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मी या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागली आणि तयार होऊन खोलीच्या बाहेर आली. माझ्या सासूने आधीच नाश्ता तयार करून ठेवला होता. मी नाश्ता करायला बसली. तेवढ्यात माझ्या सासूने मला सांगितलं की माझा मोबाईलचा रिचार्ज संपला आहे. तू डॉक्टरांना फोन करशील का? कारण सकाळपासून माझं डोकं खूप दुखत आहे. माझ्या सासूने जो नंबर सांगितला तो नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये डायल करून माझ्या सासूकडे फोन दिला, पण चुकून माझा हात रेकॉर्डिंगच्या बटनवर पडला होता. त्यामुळे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू झाली होती. मी हे सर्व काही मुद्दाम केलं नव्हतं, ते चुकून माझ्याकडून झालं होतं. माझी सासू फोनवर बोलत तिच्या खोलीत निघून गेली. मीही विचार केला की सासूबाईचं बोलणं झाल्यावर ते फोन आणून देतील, म्हणून मीही माझ्या खोलीतून निघून गेली. काही वेळात माझ्या सासूने फोन आणून दिला. मी तो फोन चार्जिंगला लावला आणि विचार करू लागली की हर्षल दीदीवर किती प्रेम करतो. तो तिला अजूनही विसरत नव्हता. तिच्याजवळ जाण्यासाठी तो मरायला देखील तयार झाला आहे. मी हा सगळा विचार करून सुन्न झाली. माझा दिवस पूर्ण विचार करण्यात निघून गेला की मी कसे हर्षलच्या मनात माझ्या बहिणीच्या आठवणी बाहेर काढू आणि त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम निर्माण करू. मला काहीही कळत नव्हतं. संध्याकाळी जेव्हा हर्षल घरी आला तेव्हा त्याच्या हातात बिर्याणी होती. तो खोलीत आला आणि मला म्हणाला की ही बिर्याणी मी तुझ्यासाठी आणली आहे, तुला बिर्याणी आवडते का? मी हर्षलला सांगितले की मला बिर्याणी खूप आवडते. तेव्हा हर्षलच्या चेहऱ्यावरील हास्य बाहेर आले. त्याने हसतच मला सांगितलं की ही बिर्याणी तू खा. हर्षलने बिर्याणी मला खाण्यासाठी दिली. तेवढ्यातच माझ्या सासूने हर्षलला हाक मारली. हर्षलने बिर्याणी माझ्याकडे दिली आणि तो खोलीच्या बाहेर निघून गेला. तो म्हणाला की लवकर खाऊन घे, नाहीतर ती थंड होऊन जाईल. मी विचार केला की आपली आवडती सिरियल पाहता पाहता बिर्याणी खावी, म्हणून मी माझा मोबाईल घेतला. कारण मी जे गाणे रेकॉर्ड करून ठेवायची ते गाणे मला जेवताना ऐकण्याची सवय होती. म्हणून मी माझा मोबाईल घेतला. कारण मी जे गाणे रेकॉर्ड करून ठेवायची ते गाणे मला जेवताना ऐकण्याची सवय होती. म्हणून मी रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी माझा फोन जवळ घेतला आणि जेव्हा मी रेकॉर्डिंग ओपन केली तेव्हा सगळ्यात वर जी रेकॉर्डिंग होती ती माझ्या सासूने डॉक्टरांसोबत जे काही बोलणं केलं त्याची होती. माझ्या डोक्यात विचार आला की माझी सासू इतका वेळ डॉक्टरांशी काय बोलत होत्या. त्यांच्या तर डोक्यात खूप वेदना होत होत्या. त्यांना फक्त औषधींबद्दल विचारपूस करायची होती. मग इतक्या वेळ बोलण्याची काय गरज? माझी इच्छा नसताना देखील मी ती रेकॉर्डिंग ऐकण्यास सुरुवात केली, पण रेकॉर्डिंग ऐकून मला धक्काच बसला. जणू माझ्या शरीरामधून जीव बाहेर पडला असं मला वाटू लागलं आणि माझी विचार करण्याची शक्तीच मी गमावली असे मला वाटले. माझी सासू डॉक्टरांना म्हणत होती की तुम्ही दिलेल्या औषधींचा
माझ्या मुलावर काहीही फरक पडत नाही. तुम्ही तर सांगितलं होतं की त्याचे दुसरे लग्न करून द्या. तो आता बरा झाला आहे, परंतु त्याला अजिबात बरं वाटत नाही. तो आपल्या पहिल्या पत्नीला मारून आता दुसऱ्या पत्नीला मारायची योजना बनवत आहे. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे दिले आहेत? कृपया करून तुम्ही माझे सगळे पैसे परत द्या, कारण तुमच्या औषधांनी माझ्या मुलाला काहीही फरक पडत नाही. माझ्या सासूचे बोलणे ऐकून डॉक्टर हसू लागला आणि म्हणाला की तुमचा मुलगा मानसिक रुग्ण आहे, त्याला बरे व्हायला थोडा वेळ लागेल. आणि राहिला पैशांचा विषय, मी ते तुम्हाला परत देणार नाही. तुमच्या सांगण्यावरून तर मी तुमच्या पहिल्या सुनेचा रिपोर्ट बनवला होता. जर मी तुमची आणि तुमच्या मुलाची पोलिसांमध्ये तक्रार केली तर तुम्हा दोघांना कायमस्वरूपी तुरुंगाची हवा खावी लागेल. म्हणून सांगतो, उद्या येऊन जा आणि तुमच्या मुलासाठी औषध घेऊन जा. त्याला काही दिवसात बरं वाटेल. आणि हो, येताना माझी फी आणायला विसरू नका. असे बोलून डॉक्टरांनी फोन कट केला. मी दोघांचे बोलणे ऐकून अस्वस्थ झाली आणि एकाच जागेवर बसून राहिली. याचा अर्थ माझ्या बहिणीचा मृत्यू चक्कर येऊन पडल्यामुळे झाला नव्हता, तर तिला मारण्यात आले होते. म्हणून माझी दीदी माझ्या स्वप्नात येऊन मला नेहमी सांगत असे की मला न्याय हवा आहे. मला माझ्या बहिणीची आठवण येत होती आणि मला खूप रडू येत होतं. मी कसे तरी स्वतःला सावरले आणि खोलीचा दरवाजा बंद केला. मला समजले होते की हर्षलने जी बिर्याणी माझ्यासाठी आणली आहे ती मला खाऊ घालून मारण्याचा त्याचा विचार आहे. मी लगेच ती बिर्याणी साईडला ठेवली आणि वडिलांना फोन करून सगळं काही सांगितले. वडिलांना तर आधी माझ्यावर बोलण्यावर विश्वासच बसला नाही, पण नंतर वडिलांनी माझ्या बोलण्याचा विचार केला आणि मला सांगितले की तू घाबरू नकोस, तू ताबडतोब पोलिसांना फोन लाव. मी तिथे लगेच पोहोचतो. मी लगेच पोलिसांना फोन केला आणि त्यांना माझ्या घराचा पत्ता सांगितला. थोड्याच वेळात पोलीस घरी पोहोचली होती. इकडे हर्षलला असे वाटत होते की मी बिर्याणी कधीच बेशुद्ध झाली असेल, पण पोलिसांना पाहून हर्षलच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. पोलिसांनी घरात येताच माझ्या सासूला आणि हर्षलला ताब्यात घेतलं व त्यांना विचारपूस करू लागले. पण ते दोघेही म्हणत होते की आम्ही काहीही केले नाही, आम्ही निर्दोष आहोत. परंतु माझ्याकडे जो काही पुरावा होता तो पुरेसा होता. त्यांना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी पोलीस माझा फोन आणि त्या दोघांना घेऊन निघून गेले. मी त्या घरातून दीदीच्या काही आठवणी घेऊन आपल्या आईवडिलांच्या घरी निघून आली. मी दीदीचा फोटोही माझ्यासोबत आणला होता. माझ्या बहिणीचा फोटो जेव्हा पाहिला तेव्हा दीदी फोटोमध्ये जणू काही हसत होती असे मला वाटले. तिला असे वाटत असेल की आज मला न्याय मिळाला आहे आणि माझ्या बहिणीचाही जीव त्या क्रूर माणसापासून वाचला. मी हर्षलकडून कोर्टामार्फत घटस्फोट घेतला आणि माझे पुढील शिक्षण जे अपूर्ण राहिले होते ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मला एक चांगला जॉब मिळाला. मी आता हसत खेळत माझ्या आईवडिलांच्या घरी राहत होती. हो, माझ्या वडिलांनाही त्याबद्दल काही तक्रार नव्हती. त्यांना कित्येक लोकांनी सांगितले की तुम्ही घटस्फोटित मुलीला घरात ठेवत आहात, तिचे लग्न करून द्या, पण त्यांनी कोणाचेही काही ऐकले नाही. आईवडिलांनी मला सांगितले की आयुष्य जोडीदाराशिवाय पूर्ण होत नाही. जर तुझ्या मनात कोणी असेल तर आम्हाला सांग, आम्ही तुझ्यावर अजिबात दबाव टाकणार नाही व त्या मुलाशी तुझे लग्न लावून देऊ. आईवडिलांचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य आले, पण मला वाटत नाही की मी आता पुन्हा कुणावर विश्वास ठेवू शकेल. जर माझ्या नशिबात कुणाचे खरे प्रेम असेल तर देव नक्कीच त्याला माझ्याजवळ पाठवेल. ही कथा सांगून आम्हाला कोणाचे मन दुखवायचे नाही. आम्ही फक्त मनोरंजनासाठी कथा सांगत आहोत. म्हणून आईवडिलांना विनंती आहे की आपल्या मुलीचं लग्न करण्याआधी मुलाचा संपूर्ण तपास करा. त्याला मानसिक आजार आहे किंवा नाही, याआधी त्याच्यावर काही मानसिक आजारामुळे उपचार झाला आहे की नाही. जर असं असेल तर आपल्या मुलीचं लग्न त्या मुलाशी करू नका, कारण आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आपली मुलगी आपल्या घराची लक्ष्मी आहे आणि ती एका अनोळखी घरात जाऊन त्या घराचीही लक्ष्मी होते. म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की विचारपूस करूनच आपल्या मुलीचे लग्न ठरवा. मित्रांनो, तुम्हाला कथेबद्दल जे काही सांगायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवा
आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.